जय मीडिया न्यूज में मैं सृष्टि असाठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। कर्नाटक राज्य में एक शैक्षणिक संस्था में मुस्लिम लड़कियों पर हिजाब पहनने को लेकर बंदी लगाने पर शुरू हुई घटना बुल्ढाना में महिलाओं की ओर से गुरुवार को 10 फरवरी को निषेध व्यक्त कर जिलाधिकारी के माध्यम से प्रधानमंत्री को निवेदन देकर संबंधित लोगों के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की गई। जिंदाबाद जिंदाबाद बोल रहे साहब की हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल और भाजपा के ऊपर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला हल्ला बोल हल्ला बोल और मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद। आज ऑल इंडिया मजलिस मुस्लिमीन बुल्ढाना ज़िला की तरफ से हिजाब के लिए एक दिन का धरने प्रदर्शन का आयोजन किया गया था, लेकिन कलेक्टर साहब के आदेश पे 144 लागू हुआ और हम लॉ एंड ऑर्डर को संभालने वाले लोग हैं, शासन को साथ देने वाले लोग हैं, इसीलिए धरना जो रखा गया था वो आज कैंसिल किया गया। और हमने कलेक्टर साहब को जो हमारी मांग थी, जो कर्नाटक के अंदर हिजाब पहनने वाली बच्चों के साथ में दुर्व्यवहार हो रहा है, जो कर्नाटक गवर्नमेंट संविधान के खिलाफ जो काम कर रही है, उसके खिलाफ जो लड़ाई है हम कानूनी तरीके से लड़ रहे हैं। और कर्नाटक हाई कोर्ट के अंदर उस विषय के अंदर हियरिंग चल रही है। इंशाल्लाह आने वाली तारीख को हमको इंसाफ मिलेगा। तुमसे मांगनी का है? हमारी मांगनी ये है कि भाजपा गवर्नमेंट, जो कर्नाटक स्टेट भी गवर्नमेंट है, वो संविधान विरोधी काम कर रही है और मुसलमानों के साथ में इस तरह का बर्ताव कर रही है कि हमेशा छोटे छोटे मुद्दों के ऊपर बड़ा चढ़ा के बता रही है और मुसलमानों को डोमिनेट करने का काम कर रही है। एक छोटे से मुद्दे को लेके, एक छोटे से हिजाब के मुद्दे को लेके कर्नाटक के अंदर जय श्री राम का नारा मारकर ये प्रभु जय श्री राम का अपमान है। प्रभु जय श्री राम ने ये नहीं सिखाया किसी लेडीज़ पे, किसी महिला पर 10-10 और 20-20 लोग जाके टूट पड़ो। ये कर्नाटक का हम सरकार का जाहिर निषेध करते हैं, इसलिए हम वहाँ मांग करते हैं कि कर्नाटक के अंदर राष्ट्रपति राजवट लागू हो। तरफ से कलेक्टर साहब को एक निवेदन दिया गया, जिसमें निवेदन में बुल्ढाना जिला MIM ने यह मांगनी की है कि कर्नाटक में कॉलेज में जो स्टूडेंट्स ने उस बच्ची के साथ जो व्यवहार किया और जिन लोगों ने ये करवाया, इसकी हुकूमत चौकसी करके उन लोगों पर गुनाह दाखिल करे। और हुकूमत के कानों पर हम ये बात को डालना चाहते हैं कि वो बच्चियाँ जो कॉलेज में तालीम हासिल कर रही है, ये बच्चियाँ फातिमा शेख और सावित्रीबाई फुले की बच्चियाँ है। ये बच्चियाँ दबने वाली नहीं, ये अपने हक के लिए लड़ते रहेगी। और आइंदा हम हुकूमत से ये भी मांगनी करते हैं कि आइंदा किसी कॉलेज या किसी स्कूल में इस तरह का हादसा ना हो, इसकी गंभीरता से जांच करके उन गुनहगारों को सज़ा दी जाए। जमात इस्लामी हिंद की ओर से पूरे स्टेट में, रियासत में हम एक कैंपेन चला रहे हैं कि गवर्नमेंट ने जो दारू हर दुकान पर अभी मिलेगी, उसका जो निर्णय लिया है, उस निर्णय को गवर्नमेंट वापस ले, इसके लिए हमने आज यहाँ पर कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है। निवेदन देने का कारण ये है कि आप नहीं बल्कि पूरा समाज जानता है कि दारू अगर बहुत ज़्यादा आम हो जाएगी तो उससे कितने परिवार बर्बाद हो गए। ये सारे परिवार अगर बर्बाद होते हैं तो उसकी जिम्मेदार कौन? गवर्नमेंट। इसलिए हम गवर्नमेंट से चाहते हैं कि ये वाइन का जो डिसीज़न, जो फैसला गवर्नमेंट ने लिया है, वो वापस ले। इसके लिए जमात इस्लामी पूरी रियासत में, पूरे स्टेट में जो है तो इसके विरोध में मेमोरेंडम वगैरह दे रहे हैं। आज कलेक्टर साहब को मेमोरेंडम दिया गया है, इससे पहले SP साहब को भी हमने मेमोरेंडम दिया। और जब तक ये कानून वापस नहीं होगा उस वक्त तक हमारा ये अभियान चलता रहेगा, इसका विरोध हम करते रहेंगे। और इस तरह के जितने भी बुरे काम हैं उसको ख़त्म करने के लिए हम जो है तो कोशिश करते रहेंगे। केंद्र का 2022 और 23 का बजट ऐसा है जो सभी वर्गों के साथ न्याय करेगा। देश में गरीबी और जातिवाद के लिए कांग्रेस पार्टी जिम्मेदार है। यह बयान केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ने एक संवाददाता सम्मेलन में दिया। उन्होंने कहा कि 5 राज्यों में चुनाव हो रहे हैं और सभी 5 राज्यों में भाजपा की सरकार बनेगी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री बने 2.5 साल हो चुके हैं और उन्हें बीजेपी
बीजेपी के साथ आने की सलाह दी गई। बोलायचं आहे म्हणजे हे बजेट आहे ते शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅन आहे. आदिवासींचं जे बजेट आहे ते आदिवासी ट्रायबल प्लॅन जो आहे तो 89,000 करोडचा आहे आणि मंत्रालयाचं जे बजेट आहे ते वेगळं बजेट आहे. दिव्यांगजनांचं बजेट आहे ते वेगळं बजेट आहे. त्यामुळं आमच्या मंत्रालयाला भरघोस अशा पद्धतीचं बजेट नरेंद्र मोदी सरकारने ते दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि बजेटच्या संबंधामध्ये हे बजेट देशाचा विकास करणारं बजेट आहे. हे बजेट गरिबांना न्याय देणारं बजेट आहे आणि हे बजेट सर्वांसाठीच उपयुक्त बजेट आहे. त्यामुळं या बजेटचं मी स्वागत करतो. आणि या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काल निर्मला सीतारामन यांनी 13-14ला UPA सरकार होतं त्यावेळचं बजेट आणि आत्ताचं बजेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचं त्यांनी काल सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने ही गरिबी जी राहिलेली आहे त्या गरिबीला कारण आहे काँग्रेस पक्ष. या देशामध्ये जातीवाद अजूनही खेड्यापाड्यामध्ये पाहायला मिळतोय, त्याला जबाबदार आहे काँग्रेस पार्टी. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही त्याला जबाबदार आहे काँग्रेस पार्टी. कारण काँग्रेस पार्टीला ही जी सत्ता मिळत गेली आणि त्यामुळं लोकांच्या प्रश्नांकडे जसं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न झाला नाही. माननीय इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता, परंतु गरिबी हटावच्या नाऱ्याच्या माध्यमातून गरिबांची काय गरिबी हटली नाही. कारण तशा पद्धतीच्या योजनाच त्या तशा आणल्या नाही. मोदी सरकारने व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम माझ्या मंत्रालयाची आहे. 15 कोटीपर्यंत आम्ही लोन देतो 75%. त्यानंतर MSME डिपार्टमेंट आहे. त्या MSME डिपार्टमेंटचं बजेट जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त कोटीचं आहे. आणि यामध्ये ग्रामीण उद्योग आहे. त्या ग्रामीण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी MSME डिपार्टमेंट आहे, ते माननीय नारायण राणे यांच्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये जर 1 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर 90% अनुदान आहे, सबसिडी आहे. फक्त 10 लाख रुपये आपण भरायचे आणि 90 लाख रुपये कर्ज घ्यायचं आणि खेड्यापाड्यामध्ये छोटा मोठा उद्योग टाकायचा. महायुतीला जवळजवळ 120-125 पर्यंत जागा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आणि शिवसेनेला धडा शिकवण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हरली तर ऑटोमॅटिकली शिवसेना पुन्हा BJP सोबत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझं माननीय उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे की जर आपल्याला शिवसेना टिकवायची असेल, शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नाद सोडा आणि आपण BJP सोबत आपण आलं पाहिजे. 2.5 वर्षाचा आपला फॉर्म्युला होता आणि 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याला BJP आता तयार होऊ शकते. त्यामुळे 2.5 वर्ष संपली की आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्यावं. आणि हा जो वाद मागच्या वेळेला झाला तो वाद आपण मिटवावा. शिवसेनेच्या फायद्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेनेने असा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. तो त्यांनी घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान आपलं त्यांना आहे. आणि जर शिवसेना भाजप जर एकत्रित आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फार मोठा फटका बसणार आहे. आणि त्यामुळं असा एक विचार व्हावा अशी माझी भूमिका आहे. शिवसैनिकांनी त्याचा विचार करावा आणि एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर काढावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो आहोत. अकोला जिला के पालक मंत्री तथा राज्य महिला बाल कल्याण एवं शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू इन्हें आज चांदूर बाजार जिला अमरावती के प्रथम वर्ग न्यायालय में 2 महीने सश्रम कारावास की सजा सुनाई गई। इसके साथ ही उन्हें 25,000 का दंड भी दिया गया। मिली जानकारी के मुताबिक बच्चू कडू इन्होंने कोर्ट के आदेशों पर अपनी पहली प्रतिक्रिया व्यक्त की। 2014 मध्ये त्याच्या अगोदर
एक सोसायटी आमदारांची केली होती. त्या सगळ्या आमदारांना त्यावेळेस शासनानं कर्जाची हमी घेतली होती आणि त्याच्यातून घरं दिली होती. आता त्याच घरावर आपण कर्ज काढलं आणि त्याच्यामुळं कर्जाची रक्कम त्या घराची याच्या निवडणुकीच्या जो अर्ज आहे त्याच्यावर टाकल्या गेली. नेमकं घराचा क्रमांक आणि घर टाकलं गेलं नाही एवढी त्याच्यातली ते चूक आहे. ते जाणूनपूर्वक, कारण घर आपण दाखवलंच आहे कर्जाचं, पण न्यायालयानं आता जो चुकीचा निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागतच करतो. अगदी न्यायालयाचा सन्मानच करायचा असतं. चुकीचा निर्णय दिला तरी सन्मान करावं लागतं. म्हणजे त्याच्यात तर अशी केस आहे का हा रिपोर्ट चांदूर बाजारात गुन्हा झाला अचलपूरला, तक्रार करणार आहे चांदूर बाजारचा आणि तक्रार झाली आशेगावली. ज्या ठाणेदारानं एका गरीब माणसाला 20,000 रुपये घेऊन लुबाडलं होतं त्या ठाणेदाराला आम्ही थोडासा आमच्या पद्धतीनं सबक दिला होता म्हणून त्यानं ते डाव काढला आणि आशेगावला त्यानं ते तक्रार घेऊन घेतली. दुसरा एक विरोधक पकडला. अशातून हे केस निर्माण केली. त्याच्यात 2 महिन्याची सजा आणि 25,000 रुपये दंड आम्हाला ठोठावला आहे. आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, त्याच्यानं काही होणार नाही. मला आत्मविश्वास आहे वरचं न्यायालय आमच्यावर न्याय करेल असं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास. राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने मुंबई में विकास कार्यों की समीक्षा पर कोरोना संक्रमण, मास्क हटाने, गठबंधन मोर्चा, बजट और अन्य मुद्दों पर बात की. उन्होंने कैबिनेट की बैठक खत्म होते ही मास्क हटाने पर चर्चा की खबरें सामने आने लगी. इसीलिए जब तक कोरोना रहेगा तब तक मास्क निकाल के काम नहीं चलेगा, मास्क को लगाना ही पड़ेगा. ऐसी बात अजित पवार द्वारा कही गई. मास्क पासून मुक्ती मिळणार अशी काही चर्चा मंत्रिमंडळात झाली आहे का? अशी काही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळामध्ये तशी काही चर्चा झाली नाही. आणि जोपर्यंत कोरोना पूर्णपणे आपल्यातनं जात नाही तोपर्यंत मास्क लावायचाच हे मी मागच सांगितलेलं आहे. आमची ज्या वेळेस कॅबिनेट होती त्या वेळेस कधी ना कधी काही ना काही मीडियामधले चॅनल अशा बातम्या चालवतात. कृपया चालू नका. ज्यावेळेस मास्क त्या ठिकाणी काढायचा ठरेल त्यावेळेस आम्ही अतिशय चांगली प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला सांगू. जोपर्यंत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. राष्ट्रपति ने आज राजभवन में नए दरबार हॉल का उद्घाटन किया. हमने इस ढांचे को पुराना रखकर फिर से नए तरीके से इसे बनाया है. इस इमारत की सुंदरता तो अद्भुत है. एक बार फिर यह इमारत नई सांस के साथ खड़ी है. राजनीतिक हवा जो भी है, लेकिन मलबार हिल की हवा तो अच्छी है. इस प्रकार की बात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा कही गई. या नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा लाभलेल्या वास्तूचं अनावरण करण्याच्या निमित्ताने इथे येणे जे माझं झालेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून मला स्वतःला वैयक्तिक आनंद होतो आहे. याचं कारण असं की दरबार हॉल, राजभवन हे तसं काही आम्हाला नवीन नाहीये. आम्ही देखील त्यावेळेला विरोधी पक्षात होतो तेव्हा वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला शिष्टमंडळ घेऊन इथे येत असतो. अगदी रोज काही येत नव्हतो, पण एखाद दुसऱ्या वेळेला येत होतो. राज्यपाल महोदयांना भेटायचो. त्यांच्या कानी मग आमच्या काही व्यथा असतील, काही गारणी असतील ती घालत होतो. आज सुद्धा आवश्यकता असेल तेव्हा आमचा संवाद सुरूच असतो. पण विशेष म्हणजे या वास्तूने ज्या अनेक घटना पाहिलेल्या आहेत, 100 वर्षे तर सांगितली गेलीच, पण या 100 वर्षाच्या काळात जसं पारतंत्र्य पाहिलंय, स्वातंत्र्याच्या काही घडामोडी पाहिलेल्या आहेत, पण मला एका गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो. तो म्हणजे याच वास्तूतून
30 एप्रिल 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान माननीय जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचं जे औपचारिक अनावरण केलं त्याबद्दल मला विशेष अभिमान आणि आनंद वाटतो. आणि या वास्तूबद्दल काय सांगायचं? ही नवीन रूप धारण केलेली वास्तू आहे. सर्वप्रथम मी या वास्तूच्या नूतनीकरणामध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे, ज्यांचे ज्यांचे हातभार लावले त्यांचं अभिनंदन करतो. अप्रतिम असं हे सौंदर्य तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने सर्वांसमोर ठेवलेले. कदाचित आपलं राजभवन हे देशातील सर्वोत्तम किंवा सर्वोत्तम राजभवन असेल, कारण या वास्तूला एकतर साधारणतः 50 एकरचं विस्तृत असं एक जागा लाभलेली आहे. त्याच्यानंतर अथांग समुद्र इकडे आहे. एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला एक शहरातले जंगल म्हणावं अशी झाडी आहे. त्याचबरोबरीने एक हवा सुद्धा थंड असते. राजकीय हवा कशी असू द्या, पण मलबार हिलवरती असल्यामुळे एक हवा चांगली असते. आणि शहरात असून देखील इथे काही वेळेला आपण बघतो की पावसाळ्याच्या सुरुवातीला तुई तुई नाचणाऱ्या मोराचे फोटो येतात. या आवारात मोर सुद्धा आहेत. आणि काही वेळेला सर्पमित्रांनी पकडलेल्या विषारी नागाची सुद्धा फोटो येतात. थोडक्यात काय की अशी वास्तू ही इतरत्र शोधूनही सापडणार. माझ्या माहितीप्रमाणे की ब्रिटिश गव्हर्नरचे 4थं निवासस्थान आहे. पहिलं मनोर हाऊस होतं, मग फोर्ट हाऊस, आणि त्याच्यानंतर परळ, आणि नंतर हे मलबार. मला जुन्या काही गोष्टी आठवताना शिवसेना प्रमुखांसोबत जेव्हा मी इथे येत होतो कधी राज्यपाल महोदयांना भेटायला, आणि एक भेट मला आवर्जून स्मरते. ते म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैल यांनी बाळासाहेबांनी बोलवलं होतं, शिवसेना प्रमुखांना बोलवलं होतं, आणि तो किस्सा बाळासाहेबांनी अनेकदा सांगितलेला आहे. मग नंतर आपले राष्ट्रपती महोदय प्रणवराव होते, त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. अशा अनेक 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 अशा आठवणी आहेत. या संपूर्ण वास्तूचं एक विशेष वर्णन करायचं झालं तर जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललो. जुन्या वास्तू, जुन्या इमारती आता किती वर्ष, जवळपास 100 वर्ष पहिल्या वास्तूंनी ऊन, वारा, समुद्राच्या लाटा यांचे तडाखे हे सोसले, भोगले. साहजिकच आहे, वास्तू थोडीशी इकडे तिकडे नाही म्हटलं तरी कमकुवत होते, पण तिचं वैशिष्ट्य कायम ठेवून नूतनीकरण करणं हे फार एक आव्हानात्मक असतं, आणि ते आव्हान आपण पेललेलं आहे. आणि म्हणूनच मी सर्वप्रथम जे अभिनंदन केले ते याचसाठी. नाहीतर आपण काय करतो की आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुनं सगळं तोडून मोडून टाकतो, आणि मॉडर्न तर आहेच, मॉडर्न तर व्हायचंच आहे. आधुनिकता तर आपण अंगी बांधवावी लागतेच आहे, ती लागणारच आहे. पण त्याच वेळेला आपली संस्कृती सुद्धा जपणं हे फार फार महत्वाचं असतं, आणि हा समतोल साधणं हे अतिशय आव्हानात्मक असतं. असो, ही त्या काळातली पारतंत्र्यातल्या सगळ्या घडामोडी बघणारी वास्तू आता आपल्या सशक्त लोकशाहीचा मगाशी जो उल्लेख झाला त्यातील पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी नव्या दमाने सज्ज झालेली आहे. मी परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो, आणि या नव्या वास्तूमध्ये अतिशय चांगल्या चांगल्या घटना, आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धानोरा टोल नाके पर कुछ ट्रक चालक ट्रक खड़ा कर सो गए. इसी वजह से 4 आरोपियों ने ट्रक चालक को चाकू दिखाया और उनके पास रखे पैसे चुरा लिए. मिली जानकारी के अनुसार घुघुस पुलिस को यह घटना का बात बताई गई. उसके बाद चंद्रपुर तालुका के धानोरा टोल नाके पर ट्रक चालकों को लूटने वाले 4 आरोपियों को घुघुस पुलिस ने गिरफ्तार कर एक अदालत में पेश किया, जहां उन्हें 13 फरवरी तक पुलिस हिरासत में लिया गया है. दिनांक 5/2/2022 ला रात्री 3:15 सुमारास काही अज्ञात आरोपितांनी धानोरा टोलनाका येथे कॅबिनमध्ये झोपलेल्या चालकांना त्याच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरीने मारहाण करून त्यांच्याकडून 3000 रुपये जबरीने चोरून नेले.
उपरोक्त तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने या परिसरातील 20 किलोमीटरचं अंतर आजूबाजूचं शोधून काढलंय. गोपनीय माहितगाराद्वारे माहिती मिळाली की दिनांक 5/2/2022 रोजी काही अनोळखी इसम या परिसरात फिरत होते आणि त्या पोलिसांनी या परिसरातील पूर्ण इसमांची माहिती काढली. त्यानुसार गळचांदूर येथे काही इसम गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व माननीय उपविभागीय पोलीस साहेब यांच्या मार्गदर्शनास त्या ठिकाणी पोलीस पथकाला जाऊन गळचांदूर पोलिसांच्या मदतीने झडती घेण्यास सांगितले. त्यामध्ये इसम त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या मागे मिळून आले होते. त्यांची झडती घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला चाकू, मोबाईल, गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल अशा वस्तू मिळून आल्यात. त्या आरोपितांना त्यांची कसून चौकशी केली. सदर गुन्ह्यात हे निष्पन्न झाले. एकूण अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा PCR दिनांक 13/2/2022 पावतो आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तालुका के मातंगपुरा रमाबाई अंबेडकर नगर के बनोसा में एक सामान्य परिवार से गजानन वाघमारे ये अपनी खराब स्थिति के कारण अपना घर पूरा नहीं कर सके, इसलिए कौशल्याबाई मालपानी निवारा ट्रस्ट के अध्यक्ष और दरियापुर के समाज सेवक राजू शेठ मालपानी ने क्षेत्र का निरीक्षण किया तो उन्होंने उस व्यक्ति के लिए एक घर बनाने का फैसला किया. पाहायला आले ते पहिले. अच्छा, पाहणी केली आणि नंतर अशा अवस्थेत तुम्ही दिसले आणि त्यामधून त्यांनी तुम्हाला सध्या घर दिलं, घर मिळून देण्याचे आश्वासन दिलं होतं आणि आज ते त्यांनी पूर्णत्वास आणलं. तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल नेमकं त्यांच्याबाबत? चांगलं झालं. अच्छा, आता तुम्ही नवीन घरामध्ये राहणार? हा. अच्छा, तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? 2 मुली. 2 मुली. आम्ही दोघं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के युवा नेता अमित राजू ठाकरे और विधायक राजू पाटिल ने मनसे पेन तालुका के अध्यक्ष रुपेश पाटिल के पेन रायगढ़ में मनसे जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया. युवा नेता अमित ठाकरे की झंझावती रायगढ़ की यात्रा ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं में एक भारी उत्साह दिखाई दिया है. इसलिए रुपेश पाटिल द्वारा दृढ़ विश्वास व्यक्त किया गया कि मनसे पेन नगर पालिका पर झंडा फहराएंगे. ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना का कार्यालय नहीं, यह लोक सेवा का न्यायालय होगा. युवा हृदय सम्राट अमित साहेब ठाकरे आणि तथा आमचे कल्याण डोंबिवलीचे आमदार राजूदा पाटील यांच्या हाताने आमच्या ऑफिसचं उद्घाटन झालं आणि येणाऱ्या काळात युवकांचा पक्षामध्ये प्रवेश, परत जिल्हा परिषद, पेन नगरपालिकेचं इलेक्शन याच्यासाठी मनसेसुद्धा रिंगणात आहे आणि यंदा नक्कीच येणाऱ्या पेन नगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकल. कारण की आत्ताचं तुम्ही जर बघत असाल तर अमित साहेब आणि जेव्हा आमदार राजूदा पाटील आले तर हजारोच्या संख्येने लोक होती आणि येत्या युवा पिढी मुलांचा पण आत्ता एक 8 दिवसा अगोदर शेकडो पोरांचा पक्षप्रवेश झाला आहे. आणि मी एवढंच सांगेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा कार्यालय नसून एक न्यायालय आहे. कारण की तुम्ही जर बघत असाल पेनमध्ये खासदार येतात, आमदार येतात, इतर काही नेते येतात, पण जे सर्वसामान्यांचे जे कामं आहेत हे इथले होत जात नाही. फक्त येतात, मोठे मोठे कार्यक्रम घेतात, पण जे सर्वसामान्यांचे जे कामं आहेत ती होत नाहीत. ही कामं एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून होतात आणि ह्याच्यापुढे
पेनकरांना कुठेही अडखळा किंवा कुठली मदत लागली तर महाराष्ट्र निर्माण सेना नेहमी त्यांच्या सोबत असेल. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. रायगढ़ जिले में किसी न किसी वजह से शिवसेना और राष्ट्रवादी के बीच अक्सर झड़पें होती दिख रहे थे. इसीलिए शिव सैनिकों और विधायकों के मन में बार बार अभिभावक मंत्री अदिति तटकरे के खिलाफ नाराजगी सामने आ रही थी. ऐसे में जिले में आघाड़ी में बिगाड़ी की निर्माण होती नजर आ रही है. इसीलिए अलीबाग के विधायक महेंद्र दलवी और खालापुर के विधायक महेंद्र थोरवी की ओर से महाड़ विधायक भरत गोगावले ने अभिभावक मंत्री को हटाने का नारा लगाया. 2.25 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता 2-3 महिने राहिलेत. आमची मागणी आहे आमच्या तिन्ही आमदारांची आणि संपूर्ण रायगडच्या जनतेची, शिवसैनिकांची, की पालकमंत्री बदलावा. कारण पालकमंत्री जे काय एकतर्फी चालायचा प्रयत्न करतायत, त्यामुळे आम्ही तिन्ही आमदार आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रचंड नाराजीमध्ये आहेत. आणि ती नाराजी परवा आपण पेपरला पाहिला असाल. आणि वारंवार खटके घडतायत. आणि मग ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावरती कसे लढलो, कसे जिंकलो हे आपण पाहिलंय. आणि त्या अनुषंगाने आमच्या तिन्ही आमदार, आमचे तिन्ही जिल्हा प्रमुख, आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचं हेच म्हणणं आहे. आणि आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी करतोय. असणारे आमचे काही नेते मंडळी आहेत, देसाई साहेब आलेले, त्यांनाही आता आम्ही कल्पना देतोय की आम्हाला पालकमंत्री शिवसेनेचा असावा तो कोणी असावा. आता आम्ही काही मंत्री नाही म्हणजे मग आम्हाला कोणाला मिळणार आहे किंवा काय, परंतु शिवसेनेचा पालकमंत्री अगदी कोणी जरी दिला तरी आम्ही स्वीकारू. परंतु आत्ता आम्हाला हे रनिंगचे पालकमंत्री आम्हाला नको आहे अशी सगळ्या जनतेची भावना झालेली आहे. म्हणजे आम्हाला त्यातलं काही माहितीच नाही. फक्त पालकमंत्र्यांना सगळं समजतं आहे की कुठल्या गावामध्ये पाण्याची योजना द्यायची आहे. अरे ज्या वेळेला टँकर लागतात तेव्हा आम्हाला माहिती आहे आमच्या गावामध्ये कुठं टँकर द्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला शासनाचे टँकर येण्याच्या अगोदर आम्ही खर्चाने आत्तापर्यंत टँकर दिलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याने आम्हाला सांगू नये ह्या नळ पाणीपुरवठा योजना नेमक्या ह्याच्यामध्ये जो पाठपुरावा करावा लागतो तर हे आता आम्हाला जमणार नाही आहे. जे शिवसेनेचे 3 आमदार आहेत हे पुढं आम्हाला 4 कसे करता येतील, 5 कसे करता येतील ह्याची आम्ही रणनीती आखतोय. आणि ते आखत असताना जर हे पालकमंत्री वेगळ्या मार्गाने, वेगळ्या पद्धतीने जर चालणार असतील, चालता येईल, हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनात आलेलं आहे. आणि म्हणून करता आज आमची ही मागणी जाहीरपणे आम्ही इथे मांडतोय, करतोय. म्हणजे नेमकं काय, आघाडीचं सरकार आहे. मी माझा मतदारसंघ सांभाळतो, ते त्यांचा सांभाळतात. अलिबागला आमचा महेंद्र दळवी, खालापूरला आमचा महेंद्र थोरवे, कर्जतला हे सांभाळत आहेत. मधले जे काय भाजपाचे 3 मतदारसंघ आहेत त्यामध्ये कसं काय करायचं हे आम्ही अंडरस्टँडिंगने चालणं गरजेचं आहे. परंतु त्या गोष्टी न करता आमच्याच मतदारसंघामध्ये अलिबाग असेल, महाड असेल किंवा कर्जत खालापूर असेल ह्याच ठिकाणी जास्त ढवळाढवळ चालू आहे.
मग नेमकं आम्ही कुठल्या प्रकारे चालायचं आत्तापर्यंत आम्ही हे सगळं कार्यकर्त्यांना समजावत आलो होतो. मुख्यमंत्री आपले आघाडी आपल्याला टिकवायची आहे आणि त्या अनुषंगाने थोडं पाठीपुढं आपण जाऊया, परंतु की त्यांचं बिल वाढत चाललेलं आहे. आता ते बिल भरण्याची जी काय पद्धत आहे ती काय आता शिल्लक राहिलेली नाही आहे. बिल थोडं ओव्हर झालेलं आहे आणि ज्यावेळेला कुठलीही गोष्ट ओव्हर होते आता तिथं माते ठरलेलं आहे. म्हणून आता आमची मागणी आहे सर्वतोपरी की आम्हाला पालकमंत्रीची बदली हवी आहे. पालकमंत्री हटाव ही मोहीम आता रायगड जिल्ह्यामध्ये आता सुरू होते आणि तिला आजपासून सुरुवात झालेली आहे. कारण जर आज त्यांनी या ठिकाणी जे काय आमचे जर सदस्य जास्त आले होते, जर त्यांनी माघारपाळी घेतली असती तर मग आम्ही पण काहीतरी समजू शकलो असतो. माणगाव नगरपंचायतीमध्ये ज्या वेळेला आमची संख्या तिथं जास्त आहे त्यांना कळल्यानंतर पण त्यांनी माघारपाळी नाही घेतली, त्यांनी वेगळे काही डावपेच टाकायचा प्रयत्न केला. याचा अर्थ माणगाव नगरपंचायत ही शिवसेनेकडे आल्यामुळे यांच्या फार जिवारी लागला असं आम्हाला वाटतंय. कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक संघ के राज्य मंत्री बच्चू कडू ये धारनी में गए थे. हम सभी कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक संघ के लोगों ने एक निवेदन जारी किया जिसमें उन्होंने कहा कि आपका काम हो गया, हम आपको इस महीने कोर्ट की तारीख पर एक स्थायी आदेश देंगे, इसलिए अब चिंता ना करें, आपका काम हो गया, ऐसा उन्होंने एक बयान देते हुए कहा. कला क्रीडा कार्यानुभव आज आम्ही बच्चू भाऊंना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन बच्चू भाऊंनी आम्हाला आश्वासन दिली आहे की या महिन्यात तुमचं फायनल काम करून देऊ, कायमस्वरूपी तुमची ऑर्डर काढून देऊ असे ते बोललेले आहे आणि माननीय उच्च न्यायालयात तुमचं प्रकरण क्लिअर होऊन जाईल या महिन्यामध्ये. पिछले कई महीनों से एसटी महामंडल को सरकार में शामिल किया जाए, इस प्रकार की मांग लेके एसटी कर्मी आंदोलन कर रहे हैं. कई कर्मियों ने तो आत्महत्या की है, फिर भी सरकार ने ध्यान नहीं दिया. अभी तक वैसा ही हाल चल रहा है. एसटी महामंडल को सरकार में शामिल किया जाए, यह मांग लेते हुए संयुक्त कामगार संगठनाकृति समिति की ओर से अन्य मांग लेते हुए सोमवार जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला जा रहा है. इस बात की जानकारी कॉमरेड अतुल दीघे और कॉमरेड सुभाष यादव ने पत्र परिषद में दी. महाराष्ट्र में लंबे समय से एसटी का संप चल रहा है. महाराष्ट्र शासन की जो इसके बारे में भूमिका है वही इसके लिए जिम्मेदार है. एसटी का खर्चा सरकार को उठाना चाहिए. सरकार ये टालने की कोशिश कर रही है, इससे एसटी की परिस्थिति बदतर होती जा रही है और ये बदतर होती परिस्थिति में एसटी बेच डालो ऐसी भूमिका सरकार ले रही है और इसके खिलाफ में एसटी सरकार में शामिल करो इस भूमिका में ये कर्मचारी अभी स्ट्राइक पर है. महाराष्ट्र राज्य में एसटी का जो स्ट्राइक चल रहा है उसे कामगार संगठन संयुक्त कृति समिति की तरफ से हम पूरा समर्थन दे रहे हैं. स्टेट परिवहन की सुविधाएं देने की जिम्मेदारी स्टेट गवर्नमेंट की होती है. स्टेट गवर्नमेंट को जो बात का निर्णय करना है वो बिना करते हुए कोर्ट के तरफ और कमेटी के तरफ उंगली दिखाने का काम महाराष्ट्र सरकार कर रही है. ये बहुत गलत है. स्टेट में जो लोग हैं, आम लोग हैं, उनके सुविधा के लिए एसटी है. ये सुविधा देने वाले मजदूरों के लिए, उनके हक के लिए एसटी है. इन दोनों बातों में एक समन्वय निकालकर स्टेट गवर्नमेंट को ही निर्णय लेना है और ये जिम्मेदारी लेके एसटी को अच्छी तरह से कार्यक्षम तरीके से चलाना चाहिए. मजदूरों के हक का भी निर्णय लेना चाहिए और उन पे जो केसेस डाले हैं वो सभी पूरा वापस लेने चाहिए. ऐसे हमारी आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम न्यूज़.